सावी, 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 तू घाबरू नको, मी आलोय ना. मी काहीतरी करतो. आई, सावी गाडीत अडकली आहे. गाडी अनलॉक कर लवकर. ही सावी इतका वेळ इथेच होती? म्हणजे हिने सगळं बघितलं की काय? आई, अगं गाडी अनलॉक कर. सावी, सावकाश. सावी, रडू नको, मी आलोय ना. काही होणार नाही, सगळं ठीक आहे. बरं मला सांग, तू गाडीत कशी काय आलीस? मलाही नाही कळलं रे. म्हणजे मला माहितच नव्हतं सावी गाडीत आहे. मनीवाले काका काका मला ओरडले. मी घाबरले म्हणून मी लपले गाडीत. सावी बाळा, असं घाबरायचं नाही. आणि मी होतो ना घरात, मग मला सांगायचं ना. आणि आई, तू इकडे काय करतेस? अगं हा एरिया सेफ नाहीये. आई, काय झालं? तू इकडे का आली होतीस? मी सांगते तुला, पण तू आधी शपथ घे की तू कोणाला काही बोलणार नाहीस. ठीक आहे, मी नाही सांगणार, पण का आलीस ते तर सांग. मला एका माणसाचा फोन आला होता. कुठल्या माणसाचा फोन आणि कशाबद्दल? तो माणूस कोण होता माहित नाही, पण सावीच्या पप्पांच्या मृत्यूबद्दल काहीतरी तो मला माहिती सांगणार होता. आणि त्याने तिथे मला बोलावून घेतलं. त्याने माहिती सांगण्यासाठी पैसेही सांगितले होते. तेच घेऊन आले होते इथे. काय काय बोलला तू?
काय सांगितलं त्यानं? मला खरंच काही माहित नाही. मलाही जेव्हा फोन आला असाच धक्का बसला होता. आता बघ ना, किती वेळ झाला मी त्याची वाट बघते इथे, पण तो आलाच नाहीये. मला वाटतं नक्की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. आई प्लीज, असं कुणालाही भेटायला नको जात जाऊस. कोण कुठल्या विचारानं काय करतंय आपल्याला काय माहिती बरं. त्यामुळं असं मला न सांगता परत कुठं जात जाऊ नकोस. एकतर ही जागा सुद्धा सेफ नाहीये. हो रे धैर्य, सॉरी, पण पुढल्या वेळपासून असं नाही होणार. मी सगळ्या गोष्टी तुला सांगत जाईल. हा ठीक आहे, आता आपण घरी निघूयात. सावी चल, आपण घरी जाऊ. हा चल आई. आणि मग ती परीराणी दूर उडून गेली. या कार्टेने काही बघितलं तर नसेल ना? मी नेमकी ना नको तिथे त्याच वेळेला बरोबर टपकते ना. पण नाही, हिने जर काही बघितलं असतं ना तर काहीतरी बडबड केली असती. धैर्य, झोप लागली तिला. सावी, असं न सांगता कुठं जात जाऊ नकोस. 2 क्षण जरी नजरे आड झालीस ना तरी जीव कासावीस होतो माझा. तूही आता आराम कर. तुझी खूप दगदग झाली ना. हो. सावी, सावी, सावी बाळा शांत हो. सगळं ठीक आहे, काही नाही झालं. झोप, शांत झोप. भरलं काय भरलं? ही अशी का बडबडतीये? काय माहित, काहीतरी डोक्यात विषय आला असेल तिच्या. लहान मुलीसारखं झालंय ना मन तिचं. आणि तसंही दिवसभर त्या आर्यासोबत खेळत असते. काहीतरी नवीन खेळ खेळला असेल, तेच डोक्यात घेतलं असेल तिने. बरोबर आहे तुझं. दिवसेंदिवस ही सावी आता जास्तच डोक्यात जायला लागली. काय करायचं हेच तेच कळत नाहीये. अरे पण ह्या स्टुडंट युनियनचं डोकं फिरेपर्यंत तुम्ही करत काय होता? हा नाही, तुमचं ना नेहमीच आहे. वेळीच प्रकरण दाबायचं नाही आणि मग मांगाशी आलं यायचं. मग भास्कर सर करा सॉल्व, करा सॉल्व. सॉरी सर, पण आम्ही तुम्हाला भेटायला आलेलोच नाहीये. आम्ही धैर्य सरांना भेटायला आलो. होय काय? तो नाही घरात. पप्पा, पण काका तर आजी सोबत बोलत आहे. हो काय? आला काय तो? हा. हा
आला. एक काम कर, बोलव त्याला. त्याला सांग मी बोलवलंय. आई, ते पप्पांच्या ऍक्सिडेंट बद्दल ज्याचा कॉल आला होता त्याची काही इन्फॉर्मेशन मिळाली काय? नाही, काहीच माहिती मिळाली नाही. मग पोलीस नंबर ट्रेस करतायत, पण त्यांना जे लोकेशन सापडतंय ना तिथे हाती काहीच लागत नाहीये. पण आई, ह्याला काय अर्थ आहे बरं? जे पोलिसांपर्यंत ही गोष्ट पोहोचली आणि मला काहीच माहिती नाही, अशी कशी न सांगता तू कुणालाही भेटायला जाऊ शकतेस? केवढं रिस्की आहे हे कळतंय का तुला? तू एकदा तरी मला सांगायला हवं होतंस. सॉरी, पण सावीमुळे तू खूप टेन्शन मध्ये असतो हल्ली, म्हणून तुझं टेन्शन वाढवायचं नव्हतं एवढंच, म्हणून न सांगता गेले. हे बघ आई, मला कितीही टेन्शन असलं किंवा काही झालं ना तरी ही माझ्याकडे तुझ्यासाठी कायम वेळ आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि राहिला प्रश्न त्या फोन करणाऱ्याचा, त्याला तर मी पाताळातून सुद्धा शोधून काढीन. आणि काय वाटेल ते झालं ना तरी पप्पांच्या ऍक्सिडेंटचं सत्य बाहेर यायलाच पाहिजे. ते सत्य कधीच बाहेर येणार नाही आणि तो फोनही परत येणार नाही. आई, तू एक काम कर, मला त्या माणसाचा काका, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले. यावेळी कोण आलं असेल भेटायला? चल बघूयात. हा, काय काय नाव काय त्या लिडरचं? घोरपडे. हा, घोरपडे. त्याला माझ्याकडे पाठवा. एक काम करा, ऑफिसमध्ये पाठवा त्याला. मी नमस्कार. 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 बसा. काय विषय आज? कुलकर्णी सर, चौधरी सर, पाटील सर तिघही एकत्र, सगळं ठीक आहे ना? सर, स्टुडंटांनी स्ट्राईक केलाय. स्ट्राईक? कशाबद्दल? तो स्टुडंट लीडर घोरपडे माहिती आहे ना तुम्हाला? त्यानं आधी मुलांची सगळ्या डोकी फिरवली. आपण परीक्षा देण्यासाठी 70% अटेंडन्स कंपल्सरी केला होता, पण आधी त्याच्या मुलांनी लेक्चर सिरियसली घेतली नाहीत. मग आपण परीक्षेला बसून देणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी परीक्षा होऊच देणार नाही असा स्ट्राईक घेतलाय. हट्ट करून बसलीत मुलं ती सगळी. यामुळे सगळ्या मुलांचं भविष्य टांगणीला लागलंय. पण आता या सगळ्यामध्ये धैर्य काय करणार आहे? संप मुलांनी केलाय ना, मग तो मोडून काढा. होय, तेच की. एवढं सोपं नाही आहे मॅडम ते. मुलांची डोकी आधीच भडकलेली आहेत आणि धैर्य सरांचं मुलांच्या बरोबर चांगलं पडतंय. ते यातून योग्य तो मार्ग काढतील असं आम्हाला वाटतंय. अहो, काय बोलताय तुम्ही? धैर्याच्या डोक्याला काय कमी ताप आहे का? आता उगाच हे सगळं टेन्शन नको. तुम्हाला तुमच्या लेवलला काय करता येईल ना ते करा. हा हा, आई करेक्ट बोलतेस तू. कुलकर्णी, आय विल मॅनेज इट. तुमच्याकडून नाही होणार आहे ते, कारण मुलं आता कोणत्याही प्रकारची वाटाघाट करण्यासाठी तयारच नाही आहेत. धैर्य सरच त्यांच्याशी बोलू शकतील आणि धैर्य सर जर आले नाहीत ना तर हे प्रकरण अजून वाढेल. अहो, तुम्ही पोलिसात तक्रार करा ना. पोलिसांनी खाक्या दाखवल्या ना की बरोबर वठणीवर येतील. पण मॅडम, मुलांच्या वरती जर गुन्हे दाखल झाले ना तर शैक्षणिक भविष्य त्यांचं धोक्यात येईल. मी जर गेलो नाही तर सगळ्या इन्स्टिट्यूट मधलं वातावरण खराब होईल. मुलांचं खरंच नुकसान होईल. कॉलेजला जायचं म्हणजे सावीला एकटीला सोडून जावं लागणार. काय करू काहीच कळत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, धैर्याला या सगळ्यामध्ये ओढू नका. हा, तुम्ही या, आपण बोलू नंतर.
हा या या चला. थांबा. काही झालं तरी मुलांचं नुकसान होता कामा नये. मी येतो कॉलेजला, तुम्ही निघा. पण सर, तुम्ही आत्ता आमच्या बरोबर आला असतात तर फार बरं झालं असतं. ठीक आहे, तुम्ही थांबा बाहेर, मी आलोच. ठीक. आई, येतो. आई काय चाललंय? हा हा कुलकर्णी मला सांगतोय मला जमणार नाही ते. तुझ्याकडनं झालं असतं तर तुलाच बोलवलं असतं ना. मग करतोय की काम. आणि याला माहिती आहे काय? यांनी बघितलंय काय? कॉलेजमध्ये स्टुडंट युनियनचा लीडर होतो मी. मुलांच्या ना मनात जाऊन असं आई आता ना आपण मस्त खेळ खेळूया. हा यातनं एक पत्ता निवड. निवड बरं, निवड निवड. घे. मला दाखवू नको बरं. तू एकटीच बघ हा. मला नको दाखवू. हा पाहिलं ना, पाहिलं. आता तो पत्ता यात ठेव बरं. मला न दाखवता. हा ते असा मी बघ ठेवलंय. बघ मी नाही बघत आहे. इन्स्टिट्यूट वर गेलो तर बराच वेळ तिकडेच जाईल, पण मग सावीला काय सांगू? माझ्याशिवाय इतका वेळ एकटी कशी राहील ती? हा बघ. हा फ्रेंड, ये ना. हे बघ आम्ही खेळतोय. ये तू पण ये. आता यातनं पत्ता ओळखणार आहे मी. हा हे बघ, ही काकू आहे ना, ही मला पत्त्यांची जादू शिकवते. ये ना तू पण ये. आपण जादू शिकू. हा हे बघ. हा होता. सुसुल्या, हे बघ. हाच होता. सावी, मला की नाही एका कामासाठी बाहेर जायचंय. तोपर्यंत तू या काकू सोबत खेळशील? सावी, अगं ऐक. सावी, नाही, तू नाही जायचं. आपण खेळतोय ना, मग तू नाही जायचं. सावी बाळा, मला जावं लागेल. नाही, तू इथं थांब माझ्या सोबत खेळायला. नको जाऊ तू. मी एक काम करतो, मी ना जाऊन लवकर परत येतो. नको, तरी पण नको जाऊ. सावी, आपण पत्त्यांची जादू शिकतोय की नाही? मग जर फ्रेंड इथे थांबला तर त्याला जादू कळून जाईल. आणि मग तू जेव्हा त्याला जादू दाखवशील तेव्हा त्याला मज्जा कशी येईल, हो की नाही? आपण एक काम करूया, फ्रेंडला जाऊ देत, तोपर्यंत आपण इथे जादू शिकूया. आणि मग फ्रेंड आला की तू त्याला जादू करून दाखव. मग आणखीन मज्जा येईल, हो ना? ठीक आहे. मग मी फ्रेंड येईपर्यंत जादू शिकते. आणि मग फ्रेंड आला ना की त्याला जादू करून दाखवते. हा, ये, मी जादू शिकणार. वहिनी, मी पोहोचल्यानंतर कॉल करतो तुम्हाला. सावीची काळजी घ्या.
हो भाऊजी, तुम्ही निर्धास्त जा, मी आहे ना. हा, फ्रेंड, मला मला बाय कोण बोलणार? बाहेर जाताना बाय बोलायचं असतं. बाय. यातनं आता आपल्याला पान काढायचंय शोधून, बरोबर. एक पत्ता काढ बर. काढ काढ. मला नको दाखवू, फक्त तुम्हीच बघायचा. पत्ता यात ठेवण्याआधी आपण असं करायचं, कळलं? तर तो पत्ता ह्याच्यात ठेवायचा. ठेव. ठेवला. आणि मग हे परत असं करायचं. ओके, असं होतं, असं करायचं. आणि मग ह्यातनं बरोबर. Yes! मला जादू जमली. कसुल्या, आपल्याला जादू जमली. हो. हा, पण एकदा जादू आली म्हणून प्रॅक्टिस सोडायची नाहीये. सारखं सारखं करून बघायचं फ्रेंड येईपर्यंत. म्हणजे कसं, फ्रेंडला जादू दाखवताना चुकणार नाही आणि मग तुला आणखीन मज्जा येईल. काय? हा, मी सारखं सारखं करून बघते. म्हणजे फ्रेंड आला ना की त्याला करून दाखवणार परत. हा. हा. येस. आता ना आपण हे सावी, सारखे सारखे प्रॅक्टिस करत राहा. मी लगेच जाऊन येते. आर्या, तू थांबा इथं. साविताई सोबत थांब, कुठेही जाऊ नका. मी आलेच. प्रॅक्टिस करत राहा, मी आलेच. हा. आता तू पत्ता काढ. हा. 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 Yes! मला जादू यायला लागली आता. फ्रेंड कधी येणार आहे? अगं येतील ग, ते बाहेर गेलेत ना कामासाठी, मग त्यांना काम संपून यायला लेट होईल. तू खेळ, मी आलेच. आपल्याला जादू विसरायची नाहीये. फ्रेंड आला की त्याला करून दाखवायचे ना. चल, आपण जादू प्रॅक्टिस करू. हा. फ्रेंड कधी येणार आहे? आता तो घड्याळातला मोठा काटा पण पुढे सरकला. कधी येणार फ्रेंड? मी खिडकीतून बघते, म्हणजे मला फ्रेंड आला की कळल. हा, चल.
सावी सावी फ्रेंड आला. फ्रेंड तू तू कुठे आहेस? सावी 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 फ्रेंड तू तू बाहेर गेला का? थांब मी पण येते. फ्रेंड सावी फ्रेंड सावी तू कुठे आहेस तू? मला मला भीती वाटते. इथं इथं कोणी नाहीये. सावी 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 फ्रेंड फ्रेंड सावी सावी फ्रेंड फ्रेंड सावी सावी फ्रेंड 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 कुठे आहेस तू? सावी, अगं वेड लागलंय तरी माझ्या जीवावर उठलेस ना तू. आज मी तुझा जीव घेणार. हॅलो, पुढचे 4-5 तास तरी धैर्य तिकडनं हल्ला नाही पाहिजे. त्याला बिझी करून ठेवा. फ्रेंड 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 फ्रेंड